माऊलींच्या स्पर्शाने पावन झालेल्या अलंकापुरीमधल्या एका छोट्याशा गावात तुमचं स्वागत आहे. नाव माझं विशाल आहे, दुधाचा व्यवसाय करतो. स्वप्न मोठी, सुरुवात छोटी. आयुष्यातली बरीचशी वर्ष पुण्यात घालवली आणि आता गेल्या 4 ते 5 वर्षापासून आळंदीला शिफ्ट झालो आहे. स्वप्न मोठी आहेत, सुरुवात छोटी. आई-बाबा माझ्यासोबत आहेत. दुधाचा व्यवसाय करतो. आयुष्यात ज्या छोट्या-मोठ्या गोष्टी होतात त्याचा आनंद घेतो. मित्र माझे बरेचसे नाही आहेत, कारण स्वप्न माझी खूप मोठी आहेत. मोठी आहेत म्हणजे इन अ सेन्स खूप साऱ्या लोकांचा स्वभाव मला पटत नाही. लोकं माझ्या जवळ येत नाहीत. मी त्यांना इम्प्रेस करायचा प्रयत्न करत नाही. निसर्गात राहायला आवडतं, व्यक्त व्हायला आवडतं. मैत्री केली आहे निसर्गाशी मैत्री केली आहे निसर्गाशी, स्वतःला ओळखायचा प्रयत्न करतोय. खूप वेळा असं वाटतं आपण आयुष्यात कुठं पोचू का, काय करू का? पण परत स्वतःला सांगतोय, काय नेणार आहे, कुठं पोचणार आहे माहीत नाही. पण जे जगतोय ते एकदम बेस्ट आहे. तो तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न कराल. बाय द वे निसर्ग दाखवतो, त्याचा आनंद आहे. इकडं आपला गोठा, इकडं आपला रॉकी आणि तुमच्यासोबत आयुष्यातला प्रवास तुमच्यासोबत शेअर करेल. जे काही छोटं मोठं आयुष्यात जगतोय किंवा फील करतोय तो दाखवण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा कसा वाटतोय. असेच व्हिडिओ नेहमी आणायचा प्रयत्न कराल. माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करेल. फायनली आपलं सगळं काम वगैरे झालं आहे. दूध फ्रीजमध्ये ठेवलं आहे, स्टॉक केलेलं. पाकिटं वगैरे व्यवस्थित झाली आहेत. आता जेवणाचं पोट पाण्याचा विषय. आईने काय काय बनवलं दाखवतो. मेथी आहे, भाजी, भाकरी, बाजरीच्या भाकरी. इथं आपण आणि आपल्याला आता निघायचं आहे पुण्याला. एकदम खास व्यवस्थित इथपर्यंत दिवस गेला. आता पुढचंही तसं घालूया. भेटूया डायरेक्ट पुण्यात. आज मारुतीला भेटायला जायचं आहे. बाय. कोंबडी काय साफ करून चालू पार्टी असं. पण दूध टाकायला आलोय. सजावट बघा, लग्न आहे वाटतं घरात. असं आहे. दूध टाकून झालेलं आहे आणि आपल्याला आता इथून निघायचं. पैसा असलं की काय नाही सगळं होतं. फक्त पैसा असला पाहिजे दाबून. आपला फ्लोर आलेला आहे आणि आपण इथून आता जाऊयात 16व्या फ्लोअरवरती. अरे रेशी लहान होतो तेव्हा बाबा दूध टाकायला जायचे, ते गाणं म्हणायचो, दैया 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 रे दूधवाला भैया रे. इमॅजिन नव्हतं केलं मी पण कधीतरी दूधवाला भैया म्हणलं. हातात दुधाची किटली. अशा म्हणजे खतरनाक बिल्डिंगमध्ये सोसायटी, सगळे व्यवस्थित. सांगायचं तात्पर्य एवढं, कोणती तरी एक फील्ड निवडा, त्याच्यात 5-10 वर्ष काम करा आणि जे आयुष्यात हवं ते सगळं मिळवा. माझाही प्रयत्न त्याच गोष्टीकडे. आपण सगळे मिळून सोबत ग्रो करूयात. माझी जर्नी मी रेकॉर्ड करतोय. जर कुठे कोणाला मदत होत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आता इथून निघायचं. आपल्याला दूध डिस्ट्रीब्यूट करून झालंय. शेवटचे कस्टमर आहेत 2-3. इथून आपल्याला सरळ निघायचं आहे कर्वेनगरला. कर्वेनगरला आज दूध एक्झिबिशन असं काहीतरी आहे, तिथं जायचं. चल चल. तर मग आपण घरातच जोर डिप्स आणि बैठका मारूयात. काही दिवस मला जाता येणार नाही हे माहिती आहे, पण डिमोटिवेट होण्यापेक्षा आपण वर्कआउट सुरू करूयात. काय ना, जो कोणी जिमला जातोय, ज्याला फिटनेसची आवड आहे ना, जिम सुटली की एकतर कंटिन्युअसली जर सुरू असेल तर रोज जाऊशी वाटतं, वेळ काढून जातो. आणि जर सुटली ना तर मग परत जायची इच्छा होत नाही. का आता आपले ते पहिली स्ट्रेंथ तेवढा नसतो. तर आपण पहिले 10-15 दिवस घरीच पिकअप पकडूयात. जोर डिप्स बैठका मारून जो स्ट्रेंथ आणि स्टॅमिना आपण लॅक केला आहे तो परत मिळवूयात आणि मग जिमला जाऊयात. तर आजपासून आपण जोर डिप्स आणि बैठका घरी सुरू करू. बाय द वे आता मी डिप्स मारायला सुरुवात करतो.
तर मग असा आज आपला दिवस आजचा संपलेला आहे. दिवसभर भरपूर काम केलंय. गेले 20-25 दिवस जिमला काही जाता येत नव्हतं. डिफरंट 3-4 दिवसापासून मला स्वतःला असं फिलिंग डल वाटत होती. का ते कळत नव्हतं. जे कपडे घालतोय ते थोडेसे लूज होत आहेत आणि आतनं पण तो फील येत नाहीये. बसलो स्वतःसोबत विचार केला का असं होतं. म्हटलं जोर दिवस बैठका मारायची गरज आहे. आतनं फिलिंग गुड येत नाहीये कारण आपला वर्कआउट बंद आहे. वर्कआउट वगैरे छान केलं आज बरं वाटतंय. परत बॅक टू रुटीन 10-12 दिवस लागतील मसल माइंड थोडंसं कनेक्शन बसायला. ते ग्रिप पकडायला थोडीशी वेळ लागते. बाय द वे आपण वर्कआउट बरेच वर्षापासून करतोय त्यामुळे एवढी दिक्कत नाही. आपण मॅनेज करून टाकू ते. आजचा दिवस इथं थांबतो. बाय द वे खूप सारे मित्र आहेत ज्यांना काहीतरी चालू करायचंय. 2025 संपायला शेवटचे 10 दिवस राहिले. मित्रांनो, नवीन वर्षात जे काही करायचं ना त्याची प्लॅनिंग करा. आता सुरुवात करा. नवीन वर्षात जेव्हा पदार्पण कराल तेव्हा एक तुमच्याकडे काहीतरी ठोस असेल प्लॅनिंग आणि त्याच्यावरती काम कराल. नाहीतर मग परत कालचे पाडे 50 तिथूनच सुरुवात होईल. तर मग आपण इथं व्हिडिओ थांबूया. जिथे कुठे तुम्ही असाल खुश राहा, मस्त राहा आणि जे करायचं ते प्लॅनिंग करून सुरुवात करा. लव्ह यू ऑल, टेक केअर. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ घेऊन. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्या.